नमस्कार, ज्योती द हाऊस क्वीन चॅनलवर मी ज्योती तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये मस्त असे आंबे आलेले आहेत। तर उन्हाळा स्पेशल आज आपण बनवणार आहोत मस्त असा आमरस। तर आमरस बनवण्यासाठी इथे मी केशर आंबे घेतलेले आहे। तुम्हाला पाहिजे ते आंबे तुम्ही घेऊ शकता। आंबे घेताना आपल्याला ते एकदम पिकलेले असे आंबे घ्यायचे आहे आणि आमरस करण्यापूर्वी मी हे आंबे अर्धा पाऊण तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते, थंड पाण्यामध्ये, आणि छान असे चोळून धुवून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही। आणि यावरचा देठ आपल्याला कापून घ्यायचा आहे या पद्धतीने, म्हणजे देठामध्ये जो चीक असतो तोही निघून जातो। तर सर्व आंब्याचे देठ मी इथे कापून घेतलेले आहे, पाहू शकता। आता आंब्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे पिलरच्या साहाय्याने या पद्धतीने। तर या पद्धतीने जर तुम्ही आमरस केला तर अजिबात तुमचा आमरस काळा पडणार नाही। तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर पूर्ण साल काढून झालेली आहे। तर आंब्याचे आपल्याला बारीक बारीक पीस करून घ्यायचे आहे, पाहू शकता। या पद्धतीने चाकूच्या साहाय्याने आंबा कापून घ्यायचा आहे आपल्याला। अगदी मस्त असा कापला जातो आणि पूर्ण जो गर असतो कोळीला तोही एकदम इझिली निघून जातो चाकूने जर कापलं व्यवस्थित तर। आणि बारीक बारीक पीस करून घ्यायचे आहे, पाहू शकता या पद्धतीने, म्हणजे मिक्सरमधून पटकन निघतो आणि त्यामध्ये असं गाठी राहत नाही। तर याच पद्धतीने पूर्ण आंबा मी कापून घेणार आहे सर्व। तर हे पाहू शकता या पद्धतीने। तर सर्व आंबे छान असे कापून झालेले आहेत। तर हे आंबे आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, मी छोटंच भांडं इथं वापरलेलं आहे, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मोठंही भांडं वापरू शकता। तर यामध्ये आपण बारीक केलेले आंबे टाकलेले आहे, कट केलेले, त्यामध्ये बर्फ टाकायचा आहे आणि चवीनुसार तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही साखर टाकू शकता। इथे मी छोटी 1.5 वाटी साखर वापरलेली आहे आणि मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। बर्फ वापरल्यामुळे आपला आमरस अजिबात काळा पडत नाही, अगदी आहे तसंच कलर त्याचा राहतो। तर पाहू शकता याच पद्धतीने सर्व मी आमरस करून घेतलेला आहे। प्रत्येक वेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये बर्फ टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व आमरसमध्ये आपली साखर छान असं मिक्स होईल। तर पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि आपला आमरस किती मस्त असा दाटसर झालेला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पाणीही वापरू शकता, घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही आमरस करू शकता। तर यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे। चिमूटभर मीठ टाकल्यामुळे आपल्या आमरसाचा स्वाद आणखीनच वाढतो आणि खूप चविष्ट असा आमरस लागतो आपला। तुम्ही नक्की यामध्ये मीठ टाकून पहा, अगदी चिमूटभरच टाकायचं आहे। तर आपला हा झटपट असा आमरस तयार झालेला आहे, किती सुंदर आणि मस्त दिसत आहे, पाहू शकता तुम्ही। अगदी दाटसर असा हा आमरस तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझी ही आमरसची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि या उन्हाळ्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आमरस तुम्ही बनवा। अगदी 5 मिनिटाच्या आतमध्येच आपला हा आमरस तयार होतो आणि खायलाही खूप चविष्ट लागतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिली ग्रुपमध्ये नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि अगदी कोणीही लहान मुलंही हा आमरस करू शकतील, इतकी सोपी ही रेसिपी आहे। तर नक्कीच तुम्ही आमरस बनवा आणि मस्त उन्हाळ्यामध्ये एन्जॉय करा। तर किती सुरेख आणि मस्त असा कलर आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।